नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहोत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर असे एक भाषण. चला तर मग सुरुवात करूया. लहरला तिरंगा चौदिशांना, आभाळी रंग सजला. प्रणाम माझ्या त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. आदरणीय गुरुजन वर्ग, सन्माननीय व्यासपीठ, कर्मचारी आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज 26 जानेवारी. आज आपण आपल्या भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. 1950 रोजी या दिवशी सर्वत्र भारतात एक नवीन संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधानाचे शिल्पकार होते. नवीन मानवी अनेक प्रकारचे अधिकार या संविधानामुळे आपल्याला प्राप्त झाले. हा दिवस आपल्या भारतासाठी एक राष्ट्रीय सण आहे. आपला देश हा अनेक देशभक्तांच्या बलिदानामुळे आज प्रजासत्ताक बनला आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी, भगतसिंग, पंडित जवाहरलाल नेहरू, चंद्रशेखर आझाद अशा अनेक हुतात्म्यांची आठवण आज या दिवशी येऊन जाते. हा दिवस आज आपण सर्व लोकांना मिळालेल्या संविधानामुळे लोकशाहीचे महत्त्व पटवून देतो. बाबासाहेबांनी या संविधानातून आपले मूलभूत हक्क, अधिकार आणि विविध विचारांची शिकवण दिली आहे. त्यामुळे आपणही सर्वांनी आपल्या भारत देशाला एक सुजाण, सुशिक्षित आणि आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.